की गेली 3 टर्म शहर मध्यमधून आमदार आहेत आणि त्यांचं काम अतिशय चांगलं आहे म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलं। आणि ह्या भागामध्ये आपल्याला माहिती आहे की बरेच प्रश्न अजून सुटलेले नाहीयेत। वास्तविक इथले खासदार सोलापूरचे जर बघितले, ह्या गेल्या 8 खासदारांचे नाव घेतलं तर त्यामध्ये 2 वेळा सुशीलकुमार शिंदे आहेत आणि 6 वेळा बीजेपीचे खासदार निवडून आलेले आहेत। त्यांना सत्ता दिली केंद्रामध्ये, 2 टर्म झाले, राज्यामध्ये सत्ता 2 टर्म 10 वर्ष झाले, राज्यात सत्ता, केंद्रात सत्ता, महापालिकेत सत्ता, असं असताना सुद्धा कुठलंही काम केलं नाही। आज आपला तरुण शिकतोय सोलापूरमध्ये आणि जातोय पुन्हा मुंबई बेंगलोरला नोकरीसाठी। अनेक कामगार सुद्धा आज मला वाटतं कमी होत चाललेले आहेत कारण हाताला काम नाहीये। आपण यांना संधी देऊन सुद्धा त्यांना काम करता आलं नाही। त्याच्या बाबतीत एक मी छोटी गोष्ट सांगतो आपल्याला। एकदा एक बाई होती, तिने एक शिकलेली सून आणली आणि तिला अभिमान होता की आपली सून फार शिकलेली आहे, सगळ्यात हुशार आहे। मग गावात ती सारखं यम्मा बिरवायची की माझी सून जास्त शिकलेली आहे, जास्त शिकलेली आहे। मग एक दिवशी असंच सण होतं, सणाला आपल्याला माहिती आहे की पुरणपोळी करतो आपण, आणि पुरणपोळी सासूने पुरण शिजवलं आणि सुनेला सांगितलं की सुनबाई मी हे पुरण शिजवलेलं आहे, मी जरा बाहेर जाऊन येते, तोपर्यंत हे पुरण वाट। सुनेला काय कळलं नाही, तिला काय कधी काम करायची माहिती नव्हती। तिने ते पुरण घेतलं आणि सगळ्याच्या घरी थोडं 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 जाऊन वाटून आलं। थोड्या वेळाने सासू आली, विचारलं कुठं आहे पुरण? म्हणजे वाटले की कुठं? म्हणले सगळ्याच्या घरी जाऊन वाटले। सासूने डोक्याला हात लावलं आणि मग तिला सांगितलं परत पुरण शिजवलं आणि मग तिला दाखवलं, पाटा वरवट्टा घेतला, ते पुरण कसं वाटायचं शिकवलं आणि मग पोळ्या वगैरे खाल्ल्या, जेवणं झाली। संध्याकाळी पान सुपारीचा कार्यक्रम होता। आतल्या रूम मध्ये सासूबाईने सांगितले आतल्या रूम मध्ये पान सुपारी ठेवली आहे, जरा वाट। सून गेली, 5 मिनिट झालं, 10 मिनिट झालं, यायलाच तयार नाही। शेवटी सासू गेली घरात, बघती तर काय पान सुपारी ते पाट्यावर वट्ट्यावर ठेवली आहे आणि वाटत बसली। म्हणजे कुठला वाट कधी लावायची ही न कळलेलं हे भाजप पक्ष आहे। त्यामुळे ह्या भाजप पक्षाला काय काम करायचं संधी देऊन सुद्धा काही करता येत नाही हे सिद्ध झालेलं आहे, हे आपण सांगण्याची गरज नाही। त्यामुळं अति शिकलेले जे लोक स्वतःला समजून घेतात त्यांचं अति शिकलेल्या लोकांचा बैल रिकामा म्हणते की असा हे भाजपचा कारभार आहे। म्हणून गेल्या 10 वर्षात आपण मोदीला बघून मतदान केलं, मोदीकडून बरंच काही मिळेल असं वाटलं, पण काय झालं, सगळ्याची निराशा झाली। आता सरांनी सांगितलं 15 लाख रुपये मिळाले का, नोकऱ्या मिळाले का, 2 कोटी लोकांना दरवर्षी नोकरी देतो म्हणले, 10 वर्षामध्ये 20 कोटी लोकांना नोकरी द्यायला पाहिजे होती, मिळाली का? कुठलाही शब्द, महागाई कमी करतो म्हणले, झाली का महागाई कमी? झाली का? स्वस्त आहे ना का? उलट तांदूळ, डाळ, तेल स्वस्त आहे का? काँग्रेस पक्षाच्या राज्यात स्वस्त होतं ना। 70 रुपयाची डाळ आता 140 रुपये झाली, 180। बघा, म्हणजे प्रत्येक वस्तूत खोटं बोलण्याचं काम यांनी केलेलं आहे। म्हणून आता लोक मोदी आला रे आला, पहिले मोदी आला तर त्याला बघायला जात होते, आता मोदीला बघायला सुद्धा नाही, मोदीच्या सभेला पैसे दिले तरी लोक यायला तयार नाही। आज बीडी कारकुल मधल्या काय कारखान्यातल्या लोकांनी बायकांनी सांगितलं, अरे आम्हाला त्या मोदीच्या सभेला जायचं नाही तर जबरदस्तीने घेऊन चाललेले आहेत म्हणून। म्हणजे अशी अवस्था ह्या मोदीची झाली
कारण फक्त खोटं बोलायचं, काहीही करायचं नाही. इलेक्शन आले की खोटं बोलायचं, समाजामध्ये भांडणं लावायचे. तू हिंदू, तू मुस्लिम. मला सांगा, निवडणुका कशासाठी असतात? हो, निवडणुका काय तू हिंदू, मुस्लिम, तू दलित, तू ख्रिश्चन, तू शीख, तू ईसाई हे सांगण्यासाठी निवडणूक आहे का? त्याच्यासाठी मतदानाला जातो का आपण? आपण मतदानाला जातो की आपल्या भागातले कामं, मग महापालिकेचे कामं नगरसेवकाच्या माध्यमातून सुटावेत, राज्यातले कामं आमदाराच्या माध्यमातून सुटावेत आणि केंद्रातले कामं खासदारांनी सोडवावेत. यासाठी आपण 3-3दा 5 वर्षातल्या निवडणुकीला मतदान करतो. पण ह्यांनी तर सगळं उलटच करून ठेवलेलं आहे. मतदानाचा अर्थ सुद्धा काही लोकांना कळत नाही, म्हणून आपण फसतो. म्हणून माझी आपल्याला सगळ्याला विनंती आहे, ही महापालिकेची इलेक्शन नाही, ही विधानसभेची नाही आहे, ही इलेक्शन आहे देशाचं नेतृत्व कुणाला करायला द्यायचं, हे देश कुणाच्या हातात सुरक्षित आहे, या देशाचा कारभार कोण चांगला करू शकेल हे ठरवण्यासाठी ही निवडणूक आहे. आपण साधी आपली मुलगी तर लग्न करताना 100 गोष्टी तपासतो का नाही? मुलगा पोरीला सांभाळेल का नाही, त्याची पगार कुठं आहे, कुठं कामाला आहे, सगळं बघतो. काय लफडे करतो नाही ना, दारू बिरू पित नाही ना, काय का नाही, सगळी चौकशी करतो का नाही? असंच देतो कुणालाही पोरगी, मत मात्र असंच देतात, देश मात्र कुणाच्याही हातात असाच सोपवतात. ती चुकतंय का नाही आपलं? म्हणून आपली ही चूक आता थोडंसं लक्षात घेतली पाहिजे. हा देश कुणाच्या हातात सोपवायचा आहे याच्यासाठी ही निवडणूक आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याकडे कोण नवीन कारखानदारी आणेल, कोण योजना आणेल, का फक्त इलेक्शनला आले की फसवायचं आणि मतं घ्यायचं. बघा, काल खासदार कोण होते? जय सिद्धेश्वर. कधी फिरकले का इकडं? 1 रुपयाचा निधी दिला का? एक काम केलं का? नाही. त्याच्या आधी बनसोडे, त्यांनी काही केलं नाही. आणि परवा फडणवीस साहेब त्यांचं दोघा फॉर्म भरायला आले होते, सोलापूरचं आणि माढ्याचं भाजपचे फॉर्म भरण्यासाठी आले होते. त्यात त्यांनी काय सांगितलं की ह्यांना कुणाला बघू नका, मोदीला बघून मत द्यावं. अरे लग्न जमवायला चालला तुम्ही, पोरगा